काय मग मैत्रिणींनो, आंबे खाल्ले का? आणि आंब्याचे वेगवेगळे वड्या, बर्फी खाल्ले असतील, पण अशी वडी तुम्ही नसल बनवली, नक्कीच ट्राय करा. अगदी अप्रतिम लागते. तरी कशी बनवायची एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट वडी, आंब्याची वडी कशी बनवायची? चला तर रेसिपी स्टार्ट करूयात. मी ना इकडे दूध गरम करायला ठेवले. तोपर्यंत म्हटलं 4 असे आंबे आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचे आहेत, मस्त पिकलेले. आणि तो गोड असावा आंबा. केशर असला तरीही चालेल किंवा इतर कुठला असला तरीही चालेल. तर आहे ना, आंबे मी धुवून घेतले. त्याचं आपण जे काय काढतो ना, म्हणजे रुचिक वगैरे काढतो, ते काढायचं नाही आहे. तर आपल्याला तो आंबा जो आहे तो कट करायचा आहे. त्यामधून आपल्याला कुई काढून आणि मग आपण जे काही हे इन्ग्रीडियंट्स बनवणार आहोत तर ते आपल्याला त्यात भरायचं आहे. त्या अगोदर आहे ना, मी ते दूध गरम करायला ठेवलं आणि तापवलेलं दूध थोडंसं वाटीत काढून घेतलं आणि त्यामध्ये मी टाकून घेतलं मला पाहिजे तेवढी अंदाजी कस्टर्ड पावडर मी यामध्ये ॲड करून घेतली आणि ती दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्या गोठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, म्हणून अशी छान मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती एकदम टेस्टी होते. आणि त्यासोबत आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा जर का टाकायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. नसेल अवेलेबल तर फक्त कस्टर्ड पावडर आणि साखर टाकली तरीही सुद्धा चालतं. तर आहे ना, बघा, याला आहे ना गाठी होऊ नयेत म्हणून मी अशा पद्धतीने याला चमच्याच्या साहाय्याने याला मस्त असं हलवून घेते. आणि अजून थोडीसं मला वाटलं की अजून थोडी कस्टर्ड पावडर टाकावी, म्हणून मी टाकली अजून. आणि ना मग कस्टर्ड पावडरची चव आहे ना एकदम छान लागते, पण प्रमाणात वापरावं असं मला वाटतं. माझी इथं आंबी मोठी होती आणि मला जे लागणारं बेटर आहे, मला असं वाटलं की जास्त लागेल, म्हणून आहे ना याच्यासाठी मी इथे जास्तच कस्टर्ड पावडरचा जरा जास्त यूज केलेला आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आहे ना, आपल्या दुधाचा जो कलर आहे तो एकदम चेंज होतो, पूर्ण असा येल्लो येल्लो दिसायला लागतो. आणि आहे ना मस्त असं याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण आहे ना हे दुधामध्ये टाकून घेऊयात. बघा, तर आहे ना अशा पद्धतीने मी दूधसुद्धा तापवून घेतलं आहे. छान असं साईचं दूध होतं थोडंसं मिक्स. तर आहे ना म्हटलं आता छान असं आटवून घ्यावं, जेणेकरून आपली जी टेस्ट आहे ती एकदम अशी छान येणार आहे. तर आहे ना यामध्ये मी मिक्स करून घेतलं आणि हे जे कस्टर्ड पावडर आहे आपण मिक्स केलेली, तर आहे ना ती पातेल्याचे जे तळ आहे तर त्याला चिटकवू नये, म्हणून आहे ना याला कंटिन्यू पळीच्या साहाय्याने किंवा तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहाय्याने सुद्धा याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. बघा, आपलं दूध आहे ना एकदम असं घट्टसर होऊ लागलेलं आहे आणि हे खाली चिटकण्याची शक्यता असते, म्हणजे करपून जाऊ शकतं याच्यासाठी. तर याला छान असं हलवत राहायचं, कंटिन्यू हलवत राहायचं आहे, थोड्या वेळासाठी सुद्धा मोकळं सोडायचं नाही. तर आहे ना आता आपण आहे ना यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं दूध टाकलं मी वरून, कारण की जरा जास्तच मला घट्ट वाटायला लागलं. आणि नंतर यामध्ये जातील आपले ड्रायफ्रूट जातील, तर काजू बदाम असं यामध्ये जाईल. म्हटलं थोडंसं कस्टर्ड पावडर जे आहे ते छान असं दुधामध्ये शिजवून द्यावं. आणि थोडंसं मी याला थंड करून घेतलं आणि ना मग यामध्ये मी टाकलं ड्रायफ्रूट्स, काजू बदामाचे तुकडे टाकले, 10-12 काजू घेतले, 10-12 बदाम घेतले आणि त्यानंतर थोडीशी साखर टाकली, कारण की आंबा ऑलरेडी गोड आहे, दुधातही गोडवा असतो आणि ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा गोडवा असतो. याच्यामुळे म्हटलं साखरेचं प्रमाण अगदी आपण थोडंसंच वापरूयात, म्हणून आहे ना अगदी 2-3 चमचे एवढी साखर टाकली आहे. तर आहे ना मी टेस्ट बघितली नक्की कसं लागतं आहे. तर आहे ना टेस्ट एकदम छान लागत होती आणि म्हटलं आता थोडंसं अजून दूध यामध्ये ॲड करावं. आणि आता हे सगळं 1-2 मिनटासाठी मी छान आहे ना शिजवून देते आणि मस्त याची ग्रेव्ही झाली असं म्हणूयात आपण. तर आहे ना आता आपल्याला त्याची जे आपला आंबा आहे तर आहे ना त्याची आपल्याला पोळी काढायची आहे. तर आहे ना याला थोडंसं असं थंड करायचं आहे. आणि ना आपल्याला नंतर आहे ना बघा, इथे थंड झालं आहे, नॉर्मल झालं आहे, असं कोमट सोमट असं म्हणूयात आपण. तर आहे ना याला मी आहे ना वाटीत काढून घेते, म्हणजे मला आंब्यात भरताना सोपं जाईल याच्यासाठी. पाहिजे तेवढं मी वाटीत काढून घेतलं आहे आणि ना आपल्याला आंब्यात भरायचं आहे. तर आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही आंब्याच्या बऱ्याच रेसिपीज बघितल्या असतील, पण या एकदम नवी आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करते, म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं, म्हणून आहे ना मी आजची रेसिपी बनवते. कारण की गेले काही दिवस झालं बनवायचं असं चाललं आहे आणि बनवणं झालं नाही, म्हणून आहे ना आत्ता बनवते. तर बघा, आंब्याचा हा जो देठाचा साईड आहे तो मी छान असा कट करून घेतला आहे आणि आपल्याला अलगद अशी कुई काढायची. आता कुई निघणार नाही, त्याच्यामुळे ना जिथं कुई दिसते ना आपल्याला तिथंच असं टोचा मारून घ्यायचं आहे चाकूनं. आणि ना नंतर मग कुई खालून दाबायची, म्हणजे बुडातून आपल्याला बोटाच्या साहाय्याने दाबून कुईवरती ढकलायची, म्हणजे ती अलगद बाहेर निघाल, नाही तर ती त्याला चिटकवून बसली असं होते.
आणि माझ्यासोबतसुद्धा असंच झालं. म्हणून आहे ना मग मी आधी टोचा मारून घेतल्या आणि कुई मला हातानं निघेना. म्हणून आहे ना म्हटलं आता खालच्या हातानं हलक्या हातानं असं खालून प्रेस केलं आणि मग कुई अशी अलगद निघली. तर बघा कुई निघतीय. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला हे जे बेटर आहे ते भरवायचं आहे. पण आहे ना म्हटलं सगळे अगोदर कुया ज्या आहेत त्यामधल्या काढून घ्यावा, 4ही आंब्यातल्या, आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी मग आपण भरूयात हे जे बेटर बनवलं आहे ते त्यामध्ये भरूयात. आणि त्याला परत तसंच जशाला तसं, जशी कुई काढली कुईच्या जागेवर हे बेटर जाणार आहे आणि त्याला आपण जशाला तसं देठ लावून ठेवायचं, जणू काय आपण त्याला काही केलंच नाही अशा पद्धतीने. एकदम आहे ना एवढी भारी झालेली ना ही बर्फी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी बर्फी. आणि मी फर्स्ट टाईम केली ना त्याच्यामुळं मला जरा असं वाटत होतं की मी चुकते का, माझी रेसिपी चुकते का, पण नाही चुकली नाही. मी सुद्धा यूट्यूबवर बघूनच ही रेसिपी ट्राय केली आहे. ऐश्वर्या दिदीची रेसिपी बघितली होती आणि तिने मला वाटतं आईस्क्रीम बनवली होती. पण म्हटलं आईस्क्रीम तिने बनवले आणि अजून अशीच कोणाची तर रेसिपी बघितली होती की कुई काढून त्यांनी ते जे आईस्क्रीमचं बेटर होतं ते त्यांनी यात टाकलेलं, असं झालं ते. आणि मग म्हटलं आपण सुद्धा बघूयात, असं ट्राय करूयात. मग अशा रेसिपी सारखं डोळ्यासमोर आल्या की मग असं वाटतं ना बनावं म्हणून. एका डब्यात काही 2 आंबे बसले नाहीत म्हणून आहे ना आता एका डब्यात एकच ठेवला. आणि मग आता जसे भांडे माझ्यापाशी आले, म्हणजे जसं की वाट्या डब्बा जे काय आहे ना, मी प्रत्येकात एक एक ठेवून दिलं, असं झालेलं. आता तुम्ही सुद्धा घेताना एक तर मोठं पातेलं घ्या. माझं पातेलं घ्यायचं माझ्या डोक्यात आलं नाही, आत्ता येते. तर आहे ना मग मी म्हटलं आता कशात ठेवायचं, मग मी वाट्यात ठेवून दिलं. छान पद्धतीने हे सेट होतं आणि बर्फी एकदम अप्रतिम लागली. आणि ना याला बघा सगळं बेटर जे आहे तर काही वेळेस काय झालेलं तर चाकूने ना त्याचं जे आतलं जे मांस आहे आंब्याचं तर ते पुढं सरकलेलं. तर मग तसंच त्याला मी हलक्या हातानं मागं सरकवून ते बेटर जे आहे मधोमध भरून घेतलं आणि त्याला देठ लावून परत जशाला तसं ठेवून दिलं. मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमची कमेंट माझ्यासाठी एकदम लाख मोलाची असणार आहे. कमेंट करत जा. चुकीचे असू दे, चूक झाली असेल तर चुकीची सांगा, चांगलं बनवलं असेल तर चांगली सांगा, पण कमेंट करत जा. तर आहे ना अशा पद्धतीने बघा आपली रेसिपी जी आहे तर ती इथे जवळपास म्हणजे एक 80% बनली आहे. कारण की इथून पुढची जी ट्रिक आहे तर ती आपल्याला वाट बघण्या इतकी आहे. म्हणजे याला देठ लावून रात्रभर आहे ना फ्रीजमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि एकदम म्हणजे याचा बर्फ झाला पाहिजे असं. तर बघा इथं फ्रीजमध्ये मी याला ठेवून दिलं आहे आणि रात्रभर ठेवलं. एकदम फ्रीजचा जो स्पीड आहे एकदम वाढवला आणि ना बघा सकाळी उठल्यावर बघते तर या सगळ्यांचा बर्फ बनला आहे. अगदी मी याचं कातडं काढूस तर आहे ना माझा हात एकदम असा मुंग्याने भरला होता, कारण की एवढा बर्फ लागलेला हाताला. काय करणार, रेसिपी बनवते ना, तर आहे ना याचं कातडं तर निघलं पाहिजे ना आंब्याचं. कातडं निघल्याशिवाय आपला आंबा बर्फी कशी तयार होणार. अलगद हाताने वरचा जो देठ आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर आहे ना चाकूच्या साहाय्याने याचं जे कातड आहे ते काढून घेतलं आणि त्याला आहे ना मग नंतर कट केलं आणि आपली मग बर्फी तयार झाली. तर तुम्ही आंबे खाल्ले का, कोणकोणत्या प्रकारचे आंबे खाल्ले, त्याचसोबत तुम्ही आंब्याचं कुठले म्हणजे इन्ग्रेडियंट्स बनवले, कुठल्या रेसिपीज बनवल्या, आंबावडी बनवली किंवा अजून वेगळं काही बनवलं, नक्की कमेंट करून सांगा. तर हे ना बघा याचं जे कातड आहे ना एकदम छान असं निघतं आहे आणि मग बघून घ्या आता तुम्हीच. आत्ता काही दिवसांपूर्वीच अधिक मास झाला आणि अधिक मासात आईची ओटी मी भरली. त्याचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला. खरंच खूप छान वाटलं. आणि त्यासोबत ते ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अधिक मास संपत आल्यावर या सगळ्या गोष्टी केलेल्या. तर आहे ना पुढं एक 4-5 दिवस बाकी होता आणि मग म्हटलं तर चला आपण सुद्धा आपल्या आईची ओटी भरूयात. पण ते केलं
त्यावेळेस मला ही आंबावडी बनवायची होती, पण आहे ना मम्मीला राहायला वेळ नव्हता. 2 दिवसात लगेच तिला निघायचं होतं. मग ती कसं तरी मग आपली ओटीचं जे काही असेल ते केलं आणि मग ती आंबावडी वगैरे तिच्यासाठी नाही बनवली किंवा अमृतसुद्धा नाही बनवला, वेळच नाही भेटला, अशा गोष्टी झालेल्या. तर आहे ना बघा इथे ना आंबावडी बनली आणि एकदम मला असं वाटतंय आपण मिठाईच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतात अशा वड्या. तर आहे ना एकदम मला तसंच आकार दिसायला यायचा. आता कट करून घेते. बर्फ आहे हातावरती माझ्या आणि आता तुम्हीच विचार करा हातावरती बर्फ असल्यावर आपण कसा रिॲक्ट होऊ शकतो किंवा काय वाटतं. पण तरीसुद्धा मी असं याला कट केलं, कारण की रेसिपी आहे, फेल नाही गेली पाहिजे. आणि मी जेव्हा रेसिपी बनवते ती एकदम पूर्णपणे म्हणजे मला आवडती म्हणून बनवते आणि प्रत्येक रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न माझा नेहमी असतो. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. आवडलं असेल लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पल्लवीला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट सेक्शनद्वारे कळवा. तर आमच्या गोलूला म्हणजे माझ्या श्री बाळाला मी ही आंबावडी देते. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.